हॅलो, नमस्ते. तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे, ज्याचं नाव आहे खाईन तर तुपाशी. तर मी आज तुमच्यासोबत एक सिंपल अशी कोबीची भाजीची रेसिपी शेअर करत आहे. ही जरी भाजी सिंपल असेल तर टेस्टला एक नंबर आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमी वेळात बनणारी तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा तुमच्या घरातले कोणी ऑफिसला जात असेल तर त्यांच्याही डब्याला तुम्ही देऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्यांना पण ही भाजी खायला घालाल त्यांना नक्की आवडेल. तर चला तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. कढीपत्ता, चटणी, मीठ, लसूण, मोहरी, जिरे आणि हळद. आणि इथे मी भिजवलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि कोबी. सर्वात अगोदर कढईमध्ये मी मस्त असं छान कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे. त्याच्यात टाकलेले आहे मोहरी तडतडली की आपल्याला टाकायचं आहे जिरंही एकदम मस्त तडतडलं की आपल्याला टाकायचं आहे लसणाचा कच्चेपणा जाऊस्तोपर्यंत आपल्याला तो मस्त असा परतवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही कशी बनवता कोबीची भाजी हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मला वाटतं की मी जसं आता रेसिपी दाखवत आहे तशी सेम भाजी कोणीतरी बनवत असेल किंवा खूप जण बनवत असतील. आता आपलं लसूण मस्त गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ना मी त्याच्यात टाकलेला आहे कढीपत्ता, आपली चटणी, हळद आणि मीठ. आपण हे सर्व साहित्य जे पण आपण भाजीत टाकणार आहे मसाले हे सर्व काही तेलामध्ये टाकायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत ते मस्त असे, म्हणजे फोडणी एकदम खमंग होते. तुम्ही बघू शकता आणि त्या फोडणीला कलरही किती सुंदर आला आहे बघा. आता ह्या खमंग अशा फोडणीवरती मी टाकत आहे मस्त असा बारीक उभा चिरलेला कोबी आणि तो मस्त असा परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत सगळे मसाले कोबीला लागत नाहीत. आणि इथे मी जी महाराष्ट्रीयन चटणी वापरली आहे ती मी कैलास मसाले यांची वापरलेली आहे. हे काही प्रमोशन वगैरे नाही आहे, हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगते. त्यांची चटणी एकदम मस्त असते. आता मी कोबी मस्त परतून घेतल्यानंतर त्याच्यात टाकलेली आहे भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ. ही डाळ मी साधारण 2-2.5 तासांसाठी भिजवली होती. आता आपण ह्याला झाकण देऊया आणि 8 ते 10 मिनटासाठी मीडियम गॅसवरती आपण ही भाजी शिजवून घेऊयात. 8 ते 10 मिनटात ही भाजी मस्त शिजते आणि त्याचबरोबर त्याच्यात आपण जी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे तीही शिजते, कारण आपण त्याला अगोदर 2.5 ते 2 तास भिजवून घेतलेला आहे. तुम्ही ही डाळ टाकताना नेहमी अगोदर 2-2.5 तास भिजवून घ्या, तरच ही डाळ शिजेल, अदरवाईज ती कच्ची राहणार आणि ती भाजी तेवढी चांगली नाही लागणार. तुम्ही बघू शकता किती मोकळी आणि फडफडीत अशी ही भाजी झालेली आहे आणि त्याचबरोबर डाळही किती सुंदर अशी मऊसूद अशी शिजलेली आहे. आता मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकते आणि एकदा मिक्स करूया आणि ही आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली किंवा याच्यापेक्षा वेगळी काही रेसिपी असेल तुमच्याकडं तर तेही कमेंट्समध्ये सांगा. आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा वरण भाताने ही कोबीची भाजी खाऊ शकता. मला ही भाजी भातासोबत पण प्रचंड आवडते. तुमच्यापैकी कोणी आहे का की भातासोबत अशी सुकी कोबीची भाजी खाणारं? हां, पण याच्यासोबत इंद्रायणी भात हवा. आणि तुम्ही बघू शकता की भाजी किती मस्त झालेली आहे आणि याला कलर तर अप्रतिम आलेला आहे. तुम्हाला असं वाटतंय का की याला एकदम मस्त असा कलर आलेला आहे? आणि आहे नाही एकदम सोपी आणि सिंपल रेसिपी, एकदम झटपट बनणारी. तुम्ही कधीही म्हणजे अगदी 10 मिनटं राहिलेलं आहेत जेवायला तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि पटकन जेवायला बसू शकता. भाकरी आणि ही भाजी एक नंबर लागते. आणि भात, वरण आणि कोबीची भाजी हेही कॉम्बिनेशन मस्त आहे. तुम्हाला ही भाजी कशासोबत खायला आवडेल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ वापरायची नसेल किंवा भिजवायला विसरला असाल तर तुम्ही या जागेला हरभऱ्याच्या ऐवजी मुगाची डाळ पण टाकू शकता. त्या मुगाच्या डाळीनेही सुंदर होती ही भाजी, पण मला पर्सनली हरभऱ्याची डाळ टाकल्यावरती आवडते. आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही भाजी बनवली आणि मुलांच्या डब्याला दिली तर तुम्हाला त्यांना अजिबात असं सांगावं लागणार नाही की आजचा डब्बा पूर्ण संपला पाहिजे किंवा फिनिश करूनच घरी आला पाहिजे. तो आपोआप फिनिश होऊन येईल. त्याचबरोबर अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्ही भाजी बनवून बघा. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.